आई मानेल का? माझी आई मानेल का? हो. माझ्या आईचा प्रश्न काय आहे? अगं ज्या ठिकाणी तू आणि मी दोघे जण राजी असू तर काय आहे प्रश्न तेथी? तर करू का? मी काय म्हणलो, आजचा शनिवार, उद्याचा रविवार, मी घरी जातो. माझ्या आईना, माझ्या जे काही घरचे आहेत त्यांना समजावून सांगतो, पटवून सांगतो आणि त्यांना घेऊन मी तुझ्या घरी येतो. तुझ्या बाबाकडे तुझा हात मागतो. तूही जा, तूही तुझ्या बाबांना सांग, त्या तयारीला लागायला लाव. ठीक आहे? ठीक. दोघाचा एक मत झाला, जायचं ना, खूप वेळ झालेला आहे. माझे पप्पा वाट बघत असतील. ठीक आहे ना? तर जा, तू तुझ्या बाबांना बरोबर व्यवस्थित समजून सांग. मी माझ्या आई वडिलांना समजावून सांगतो आणि लगेच घेऊन येतो. साथिया नहीं जाना कि दिल ना लगे, साथिया नहीं जाना कि दिल ना लगे, समजू शकतो तुझ्या भावना, पण आज मला वेळ झालेली आहे. मी माझ्या घरी नोकर ठेवलेला आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून तू जा, तुझ्या बाबांना सांग, मी लगेच उद्या तुझ्या घरी येतो. ठीक आहे? ठीक आहे. बाय बाय. बाय बाय. टाटा. सी यू. टेक केअर. लव यू. बहीण माय कसा घोंगावत होता रे हा मोयतील. बापरे. पण सुदेव आमच्या मोयतील राय नाही तर काय चिराची भैमा पोट्टी बंबाडच पाहिलं या ना. अशी पांढरी आहे त्या भाई दाखाव पैदा केलं तर माहित नाही बापानं. या बहीण माय जमून सलपेटनं सोडा झोकला म्हणून पांढरी झाली. हो बहिमा लिचून दिला तर बनलं रकत निघे अशी आहे. बस पोट्टी पाहिलं बाकी आहे ना. आता आमच्या काळा डोंगराचा आहे पण मग बंबाटच पाहिलं त्या बहीण माय. पण असू दे, एखादीची बहीण बी असं तरी त्या बहीण माय बरा होऊन जाईल, माय वडा साधून जाईल त्या माय बहीण माय. पण आता हा मला आवाज दे वावरात, तर याच्या पहिलेच वावरात जातो, याची वाट पाहत राहतो. हा ज्या या रस्त्याने मी जातो तिकडून जंगलातल्या रस्त्यानं. या बहीण माय याची वाट पाहतो, यालेच उलटा म्हणतो की या बहीण माय किती वेळ केला असं म्हणून.
सांगितलं होतं की पुण्याला इकडे सांभाळायला आणि मी कॉलेजला गेलो गेलो खरं माझी कल्पना भेटली पण तुम्ही ओघात प्रेमाच्या ओघात काहीतरी वेगळंच बोलून बसलो प्रेमाचं वचन दिला लग्नाचं वचन दिला आता करावं तरी कसं इकडे माझी आई तापट स्वभावाची आहे कुणाची साथ घेऊ कुणाला सोबत घेऊ आणि कसं तरी माझ्या आईला समजवू नाही एक काम करतो पुण्याकडे जातो पुण्याला समजावून सांगतो पुण्या कदाचित माझी मदत करेल जाऊनच पाहतो पुण्याकडे चला रे कुठं गेला असेल दिसत नाही शेतावरतीच राहायला सांगितलं होतं कदाचित त्या साईडला तर नसेल गेला आवाज देऊन पाहतो पुण्या अरे पुण्या कुठं गेला हो ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या सोन्या तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते ये रे माझ्या दादा तुला भाऊ बोलवते रे दादा भाऊ बोलवते पुण्या एवढा आवाज देऊ देऊ असा गळा कोरडा पडला रे ये कुठे आहेस पुण्या कोण मालक हा इकडे लवणाच्या बाजूला झाबरीच्या खालत तिकडे थांबा मी येतो ये लवकर ये इकडे नको पाणी वाजवलं कपडे भरतील ये लवकर आल्या तुम्ही आलं म्हणजे काय तू हाय का नाही किती वेळचा आवाज तिकडे होतो सेलच्या बाजूत एवढा मोठा लंबा वावर हिंडच होते त्या सेल्यावर येवाले काही वेळच नाही लागेल नाही ते बरोबर आहे पण तुला समजायला पाहिजे होता भाऊ आता येईल बा जवळपास इकडेच येऊन राहायला पाहिजे होता ना जसं तुमच्या महा याच्यामध्ये पडला कानात आवाज तसा धावत आलो तिकडे पाणी वाजवलं होतं त्या बहिणा एका धुऱ्याला खाण पडली त्या बहिणचं कान बांधत राहिलो का बांधत राहिला खाणची धुऱ्याची बोलतच काय ऐकलं होतं मी म्हणलं आता याचं कसं करावं बापा म्हणलं नाही झालं सगळे काम आले पेपर लिहून हो मस्त पेपर दिले असतात पेपर म्हणजे मी कधी कमी मार्क घेतलेच नाही पेपर मध्ये प्रफुल्लित लिहिले असाल जे पेपर म्हणजे खाऊन म्हणजे ते नाही म्हणा का तरुणी ते असल जवळ बसली पण असा ये लागल्यासारखं नको असं काय हालत तू तिले पाव लिहिल्या नसाल मस्त नाही तसं नाही आधी मी पेपर सोडवला पेपर सोडवल्याच्या नंतर मग तिला भेटायला बोलवलं तिकडे बाजूला तिथं बसलो होतो बापरे बहीण एक नंबरच्या तू कामाला बाय पुण्या खरं सांग इमानदारीने का म्हणलास तू एक नंबर लिहले असाल म्हणे नाही पाय खरं बोलशील तर माझ्याजवळ काही नाही खोटं बोलशील तर मी बहुत बेकार काम करू मारा नाही ना खरं बोलशील तर कशाला मार खाशील मग सांगतो काय एक नंबर आहे हे आंब्याच्या झाडातली बोरातली वाली मी त्या बोरात आंब्याच्या झाडाखाली मी बसलो होती तिच्यासोबत हा तो वावरत होता तुला कसं माहित रे मी आलो होता तुमच्या मांग चांगले काम आहेत मस्त काम आहेत तुला वावरातले काम करायला सांगितलं पहिल्याच दिवशी तू माझ्या माग कापा आला होता तू मी म्हणलो जी सुंदर तरुणी आहे म्हणा का नाही आता फोटो दाखव म्हणलो तर फोटोही नाही दाखवल्या तुला दाखवीन म्हणलं ना घरी मग पण मन नाही मानला असं हो म्हणून मला लुसलुस करे का तुझ्या जीवाची मला लुसलुस वाटते मग मी आलो तुमच्या माग अच्छा कानबरीच्या जुळात लपलो उभे पगल्या त्या कानबरीच्या जुळात एखाद्या साप चावला
आपल्याला जवळ येता पाहिजे सरपाले हा. बहीण कोरणारी नाही कसे बोई आहे का रे हा? मी मस्त मस्तरीच्या कानबरीच्या शेंड्यावर येवलो होतो मी बरोबर हे तू याबद्दल का नाही मच्छरापेक्षा कमी आहे कानबाईच्या शेंड्यावर जाऊन बसला असेल दिसतील म्हणजे टेकून टुकूर टुकूर पाहो म्हणे का दिसला मग तुले मस्तनी का दिसला तुले ते कसे म्हणत होत्या मला आठवणी नाही जी का आठवते तुले पण दिसला मस्तनी नजारा का दिसला पण पांढरी घोडो काय ते पोट्टी नाही हा. का पांढरी घोडो काय आहे हो या बहीण मा तिच्या बापानं का खाऊ पैदा केलं ना बा खाऊन पैदा केलं तर म्हणते नालायक का खाऊन पैदा केलं असं बोला लागतं का बे? तरी सल्फेटनं सोडा झोपलं नसेल पाणी पागल पीक होईल का बे पागल कसा का काही बोलते ते नैसर्गिक असतात गोरा सकाळ काळा दोनच रंग असतात हो एक नंबर आहे पण भुऱ्या नको करू चांगला सांग भुऱ्या पोरी बाबलात राहते भुऱ्या पोरी मायरात राहते चांगला बोल म्हणजे मग तसा नाही सांगून राहिलो हा. भुऱ्या पोरी ढिवरायच राहते हा. किराड ओरगे वगैरे लोधी समाज येते आता मग कानाकोळी कोणती राहतात आणि खात्यामध्ये तर पुऱ्या कार्याच राहते काऊन राहतात औषध ते कोरशेचं काम करतात ना ते. कोरशे टाकला भट्टीत का तो धुवच निघते असं काही असते का बे कोण्या समाजाची आपल्या समाजाची आहे आपल्या समाजाची आहे पाहिल्या बाकी मालाच्या एक नंबर त्यामुळे मले बी पसंत आहे आता का करू नाही तुमच्यासाठी असं मी म्हणलो का काही नाही बरं का म्हणतो पाहिजे गोष्ट आहे बरं झाला तू विषय काढला मीच काढणार होतो तुला माहित आहे का 4 वर्षापासून प्रेम संबंध आहे प्रेम आणि असं कदाचित काय होईल काही सांगता येत नाही आणि म्हणून तिचा विचार वेगळा दिसला आणि म्हणून मी तिला लग्नासाठी वचन देणार प्रश्न आहे ते फक्त आपल्या आईचं तुला माहित आहे आपल्या आईचा स्वभाव कसा आहे आपण आणि म्हणून माझं लग्न कसं होईल की नाही होईल तोच मोठा विचार आला तसा नाही तुम्ही चला आता घरी आपण दोघे ना तुम्हाला पसंत आहे पक्का बिलकुल सोड जा नको तिला नाही बिलकुल नाही मी मरून गेलो तरी चालेल पण तिचा साथ सोडणार नाही मी काही झालं तरी चालेल पण तुमच्या या कामात साथ दिल्याशिवाय राहणार नाही आपण दोघे घरी जाऊन आणि आईला समजावून आणि मग मस्तनी दोघे जण जाऊन आणि तिने संग देऊ आणि बिलकुल तुमच्यासाठी तिने मागूनच टाकून पण आईचं कसं म्हणजे आता जेवाच्या घरी आणि तिला समजावाच्या पायापोटी लागावाच्या तुमच्या नाही जमलं तर मी लागेन तुमच्यासाठी तू जशी कसं बिलकुल बिलकुल मग चाल चला धावत जात होतो का नाही का अंगावर येशील का मी का म्हणलं भाई मला ना माझ्या आईसमोर बोलायची हिंमत होत नाही मी येऊ ना काहीतरी बहाणा कर आणि तू आईजवळ विषय काढ पण गोष्ट एक आहे गोष्ट एक आहे म्हणलो कोणती पहिले मी आईजवळ जाईन तर मुझे मार वैदार करून दे मी नवकर माणूस तुला कोण लवकर म्हणला तुला कोण लवकर पण मी आपल्याला समजतो तुम्ही नाही म्हणा पण ती आहे आपण स्वभावाची अच्छा एखादी ठेवलं घेऊन तर मग आता का करायचं म्हणतो पहिले गोष्ट तुम्ही काढला आईजवळ आणि नाही ऐकली तर मग मी म्हणतात ये पण हाता पाय लागाले पाय मला मारावाची एकुलती एक ना अच्छा म्हणून सन्या तर मी आईला समजव तवरी तुम्ही समजा मी पहिल्याच्या कोटा गिटा झाडतो सेनकुंजा वगैरे ठीक आहे पण तू बरोबर वेळेवर येतो नाही आला असला तर मग माझी काही खरी नाही तर ठीक आहे जा द्या आईले आवाज द्या मी कोटा झाडतो बाजूला ठेव चला काही झालं तरी चालेल आज फुलन फायनल विचार करूनच टाकायचा आईची विनवणी करतो काहीतरी चिकन चापणं करतो आणि तिला कसं पटवायचं तर मग मला माहितच आहे माझं भरपूर काही फंड्यात तिला पटवायचे पण पहिले प्रेमानं समजावून सांगतो पाहू काय होते दुसरा दिवस निघाला अरे
चला हिम्मत करून आईला बोलावतो आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आवाज देऊन पाहतो आईला. आई ग आई मतलब आई आई कमलेश काय ग पोरे किती टाइम झाला तू कार्यक्रम केला हा. और जेवण सुद्धा बरोबर नाही केला. आलामा हो आई. वाट बघत आहे तुझी वाली. चाल जेवण करून घे तू. जेवण तर करू. जेवण करायला काही हरकत नाही परंतु आई त्या पुण्याला घेऊन गेला. पुण्यातून खूप दूर होता त्याच्यामुळे कदाचित उशीर लागला. पण आई एक महत्वाची गोष्ट बोलावं असं वाटते ग. कोणती गोष्ट आहे दादा? गोष्ट म्हणजे एवढीच आहे. मला प्रामुख्याने सांग मुलाचं जर लग्न करायचं असेल तर मुलाच्या लग्नाची वय सरकारी नियमानुसार किती असते ग? 21-22. 21 वर्ष आहे ना? हो. तरी 21 वर्ष. आणि मला किती कोणतं वर्ष चालू आहे आता? 21वा. 21 संपले 22ची सुरुवात झाली. हो 22. म्हणजे मी सरकारी नियमानुसार लग्नाच्या वयात बसतो. हो ना? हो ना. हो. म्हणण्याच्या तात्पर्य एवढंच गाई. नाहीतर जरी ठेवलं कामाला मुलगा ठेवला परंतु आजही तू अशा अवस्थेतही तुला कामाचं टेन्शन भरपूर आहे. मला वाटते की अशा तरी वेळेला माझी आई निवांतपैकी शांतपैकी बसावं, निवांतपैकी राहावं, आनंदात राहावं, आरामात राहावं. आणि म्हणून मी माझ्या मनात विचार केला काही झालं तरी चालेल लग्न करून टाकू. तुझं लग्न? हो. बरं तुझी इच्छा आहे. तुम्हाला काय माझं काय तुझ्याशिवाय? तर तुझी इच्छा आहे ना? हो. मला पण काही त्रास नाही होणार. कास्तकारी नाही म्हणजे घरचं काम सांभाळून आणि मी नौकराच्या नाही मागे राहील वावरामध्ये. किती सुंदर विचार आहेत. जमलं रे भाऊ काम. जमलं. एका शब्दात मला वाटत नव्हतं माझी आई एका शब्दात माझ्या गोष्टीला तयार होईल. आणि म्हणून किती गाव मी तुमचा गुण. कसं बाळा सांग. हो किती गाव मी तुमचा गुण. किती गाव मी तुमचा गुण. तुमचं माझ्यावर ऋण. कसं बोलावं मा? स्वभावाची आहेस ग. किती मला ना खरंच आज वाटते, मला अभिमान वाटते की मी तुझ्या उदरातून जन्माशी आलो. दादा काय तुझी गोष्ट मी ऐकते. बरोबर. पण एक माझी इच्छा आहे दादा. काय म्हणतं सांग ना. तुझी इच्छा आहे लग्न करायची, मी लग्न करून देते. हा पण मी फोन करते माझ्या भावाला. बरोबर आहे. ही एवढीशी गोष्ट ऐकत नाही का ग? अगं मला सांग, आपण जर कदाचित पोरगी बघायला जाऊ, कुणाची पोरगी बघायला जाऊ, मामा सोबत असेल तर चांगलं होईल. कारण की आमच्या घरी मोठा पुरुष कोणीच नाही. आणि पोरगी पाहायला गेलं तर ते विचारतातच मामाचं नाव गाव वगैरे सगळं काही. आणि म्हणून सोबत असेल तर चांगलं होईल. नक्कीच लाव आई फोन मामाला.
अरे तशा करता नाही, माझ्या भावाला फोन लावते म्हणजे माझ्या भावाची पोरगी मोठी सुंदर आहे हिरो. कोणती पोरगी? मंजुळा बाई गा मंजुळा बाई त्या डाई बोल माझ्या भावाच्या मुलीचं नाव आहे फुलन. फुलन? हो. माझ्या भावाची मुलगी आहे जनागा. काय करू? माझ्या भावाची मुलगी आहे त्यानं तिच्याशी लग्न माझ्या दादा रे दादा माझ्या ऐकून घे. अरे माझ्या भावाकडे जमीन आहे 30 एकर आणि दुसऱ्याची मुलगी येईल माझ्या घरी राजकारण. माझ्या घरी 40 एकर जमीन आहे आणि 30 एकर त्याची जमीन आहे म्हणजे त्याला एकच मुलगी आहे. अच्छा आहे ना. आणि दुसरी मुलगी माझं करणार नाही म्हणून म्हणते का माझी भाषी माझं करले लक्ष देईल म्हणून तुला मी समजवते. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे पण काय गॅरंटी तुझ्या भावाची पोरगी तुझ्या चांगलं करेल. मला तुझं विचार पटलं. तुझ्या भावाकडे 30 एकर जागा आहे 30 एकरावर मला आहे तुझा आई. पण माझ्या मनाकडे तुझा विचार नाही. माझ्या मनाचं माझ्याकडे तुझं लक्ष नाही. अगं ज्या ठिकाणी माझं मन म्हणजे चांगलं नाही मला समाधान नाही त्या ठिकाणी लग्न करून काय करू आई. त्यापेक्षा मी पोरं मिळवून तो बरोबर नाही पण असं नको करू आई. कारण काय नाही मी तुझ्या भावाच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. ती मी माझ्या मनातही माझ्या स्वप्नातही तो विचार आणला नाही. कसं तरी लग्न करू तिच्याशी. पाय कमले माझी जर गोष्ट तुला नाही ऐकला मी आपला जीव नाही ठेवणार. आई 6 महिन्याचा काढका होतो 6 महिन्याचा काढका होता बाप निघून गेला. सारा उन्हातून सावलीत आली लावण्याचा मोठा केली आई. आजपर्यंत ज्या गोष्टी मागितल्या त्या साऱ्या दिली घर. आज काय मागतो मी फक्त माझ्या जीवनासाठी माझ्या मनाप्रमाणेच ना तेही नाही.
काही म्हणाला मैं तेरा म्हणजे मागणार तर मग ठीक आहे. लक्षपूर्वक आहे तुम्ही. तुला वाटते ना तू तुझ्या तापण सोडणार नाही तर ठीक आहे. आई मात्र एक गोष्ट विसरू नको. कोणती? एक गोष्ट विसरू नको. तुझ्या रक्ताचा थेंब ना थेंब माझ्या नसा दरवरते. तर मग मलाही माझा रूप दाखवावाच लागेल. तुझी प्रॉपर्टी सांभाळ, तुझी धनधान्य सांभाळ, तुझी महामारी सांभाळ. मला काही काय घेणं देणं नाही. मी माझा जीव जगावं असं वाटेल तर जगेल, नाहीतर तू काही जाऊन आत्महत्या करील. तुझ्या घरात राहणार नाही. अरे दादा मला वाचव रे. काऊन काऊन अरे माझा मुलगा घर सोडून गेला. कोटी गेला कोटी झाली. नाही माझा कमलेसल्या पुण्या आता पुण्या गेला. मी काय गेला जा पाहून आणणार का मी. माझा जीव मी ठेवणार आपला दिवसा. आता केवढ्याची आली होती आई साहेब. आला म्हणजे माझा बाळ कुठे आहे. बरं झालं मी धावत गेला होता. कुठे आहे. ह्या विहिरीत पाय टाकून दिला होता. विहिरीमध्ये मग ओके माय गेलो ना पटकन हात धरलो त्याच्या. विहिरीमध्ये खिचे पण बाहेर व्हायचा निघत. विहिरीमध्ये मग अरे बरा झाला तू गेला तर माझा मुलगा वाचला. म्हणते एक पुतलं हेर भरमूत एक क्षण एक करून घेतलं. चांगले 2-4 करती तर तुम्ही ना होईल का. कशी करू रे. त्याच्या बातमीला नव्हता. काऊन गुळाले उदयला गेली. कशी मी आणला होता. तो काऊन आला. काऊन तो म्हणे मला लग्न करून देत असेल तर येतो, नाही तर बिलकुल नाही येत म्हणे. हो म्हणते मला. हो म्हणते मला हे म्हणायचं आहे आई साहेब. आता त्याला जवानी फुटून राहिली. हे नाही दिसे तुम्हाला. उभ्याला स्वप्नामध्ये दचके त्या दिवशी मला खिडकीतून ऐकू ये. हो मग कसं का म्हणे. मग येईल ना म्हणे. मग आता कसं आता मी शाळेत जाते तर म्हणलो शाळेमध्ये मास्तरा संग बोलत असेल स्वप्नात. होय मी म्हणाली माझ्या भावाची मुलगी मागते तर तो नाही म्हणते. आपली वाट पकडलं ते ना. आता त्याने माहित असेल ना एखादी दोस्त भायाच्या यानं राहायच्या लक्षामध्ये. तुला माहित आहे का. मला कोणी माहित आहे. मग तो कॉलेज मध्ये जाते तर इष्ट मित्र संघ बसते.
एकमेका संग चर्चा होते, एकमेका संग गोष्टी होते. असं त्याला माहित तर त्याच्या मतानं होऊ द्या ना. का करायचं आहे तुम्हाला? होते लग्न करून द्या, बायको द्यायला सून तुम्हाला होईल. कसाही रामाचाच आहे. असं होय का? आता कधी नाही म्हणल्या का नाही तर तो मग वावरामध्ये यंदू सरपंच डब्बा ठेवला, त्याला माहित आहे कुठे आहे म्हणून. तो डब्बा पेईन म्हणे, कधी नाही म्हणलं. नाही नाही म्हणायचं नाही. नाही दादा, तसं जीव नाही गेले पाहिजे मुलाचा. दादा मला एकटा मुलगा आहे. ती शावकारी त्या कमलेची आई मंजुळाबाई. कमलेचा प्रेम त्या कल्पनेवर होता एका गरीब कुटुंबातल्या पोरीवर. पण हिला वाटत होत माझ्या भावाची मुलगी आहे, ह्या ठिकाणी ते खुशीत राहील, राजावर राहील. आणि म्हणून त्यावेळेस ती कमलेला म्हणते तू माझ्या मनाचा आहे, कारण तिचा स्वभाव पुढावर म्हणत. आणि नाही जर म्हणशील काही बाई खरी, परंतु मुलगा कमलेश नावाचा मुलगा त्या आपल्या आईला काय म्हणते, तू तिच्या जर बरोबर लग्न करायची जर बडजोरी करशील, जबरदस्ती करशील, मी ह्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून घराच्या बाहेर पाय काढला आणि विहिरीत उडी मारतच आहे. तेवढ्यात तो पुण्या नावाचा नौकर त्या ठिकाणी गेला आणि त्याचा जीव वाचवला. पहा निसर्गाची साक्ष, पहा निसर्गाची साक्ष प्रत्यक्ष माझ्या दादान दादा.
खरंच का हो कसं करून तो पोरगीचा का करावाचा ते का होऊन बे आपण वजत जाऊ शायनीबाई हेच आहे आपल्या पोराबाराई मध्ये नाही का हो 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 तर तिले संग टाकून पुढं तिला काहीतरी बहाणा सांगा लागेल ना नाही तर ते म्हणून नाही का हो 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 बोलो कायच्या पाहिला मी सांगतो बरोबर मी सांगतो बरोबर हा आई बोलून घ्या मालकासोबत दादा सांग लवकर तुझ्या मनात काय आहे ते मी पूर्णपणे गोष्ट आई माझ्या मनात काही नाही मनात वगैरे असा विचार आणू नको परंतु माहित आहे का माझ्या कॉलेजचे मुलं म्हणत होते की एक गाव आहे म्हणे कोणतं गाव आहे कोणतं गाव आहे अबे तसं नाही बे ते मुलं सांगत होते त्या गावाचं नाव तो गावाचं नाव विसरल्यासारखं झालं आठवलं त्या गावाचं नाव नाही का सांगली कोणाले पण मी म्हणतो सांगली हा म्हणतो कोणाले म्हणते आईने सांगल्या का नाही मग मलाही नाही सांगले तर सांगले म्हणता ना अबे तसं नाही त्या गावाचं नाव आहे म्हणलं सांगली असं म्हणजे आपल्या गावाचा जसा कोल्हापूर नाव आहे तसा हा तसं त्या गावाचं नाव आहे सांगली त्या सांगलीमध्ये आपल्या समाजाचीच मुलगी आहे म्हणतात ती तर आई त्या सांगली गावामध्ये एक मुलगी आहे म्हणतात देखणी आहे म्हणतात सुंदर आहे म्हणतात पाहले तर मी विचार केला की आजचा शनिवार उद्याचा रविवारी मला सुट्टी असते त्याच्यामुळे आपण निघून जाऊ उद्याला निघून जाऊ तर पोरगी पाहून येऊन जाऊ बिलकुल रविवार नाही जेवायचा मी सांगतो त्या दिवशी जाऊ कोणत्या दिवशी इतवारी मी म्हणलं रविवारी तर रविवार नाही म्हणते इतवारी जाऊन म्हणते रविवार इतवार का होते बे मग का तर म्हणलं उद्या सकाळी तयारी करायच्या आणि निघून जायच्या होय ते गरीबाची आहे का श्रीमंताची मुलगी आहे ते आपल्याला काही माहिती नाही तिथं गेल्या जे काही असेल ते समजून येईल पाय श्रीमंताची असं तर त्या घरी बसेल माझ्या लायकीची मुलगी असून तर मी झोपड्यात बसणार नाही ते भडभड वासहीन करणार नाही मी तर चाल मग आता मी ते पाहिलं नाही तर मी कसं सांगू तो गरीब आहे का श्रीमंत आहे म्हणून ठीक आहे मग तिथं गेल्यानंतर सांगते तुला चाल मग चाल ठीक आहे. आज तयारी करा मग जमला ना अच्छा मग एक काम तू एक काम कर चटमगनी पण बी कायले दुसऱ्या जवाची भानगड ठेवू नाही का तुला पसंत आहे मलाही पसंत आहे का नाही दोघं भावाला पसंत आहे आईने फक्त आपण एक नामांतर निवडलं पुराणी हड्डी म्हणून बिलकुल दोघांनाही पसंत आहे तर दोघंही हार टाकून म्हणजे अशी तुझी नियत खराब आहे का नाही जे मी टाकीन वहिनीच्या नात्यानं स्वागत केल्या जेव्हा असं म्हण